जे मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झाले. कशा पद्धतीचा खेळ इथून आकारला जाईल ते देखील पाहणं योग्य. दोन्ही संघ भरगच्चच आहेत आणि कौशल्य आज पणास लावायचे आहेत. कारण की इंटरव्ह्यू मध्ये दोन्ही कर्णधारांनी म्हटलं की काही गोड आठवणी नाही आहेत यंदाच्या सीझन मध्ये, परंतु आजची रात्र जर गोड काढायची असेल तर तुमच्या मेहनतीच्या जोराने आणि तुमच्या कष्टाच्या जोरावर हे प्रत्युत्तर द्यावं लागेल. थँक्यू सो मच. सत्यवान सापणे यांचा आवाज ऐकला तुम्ही मायक्रोफोनवरनं. गावदेवी गाणे संघ स्ट्राईक एंडला कौशल आहे, नॉन स्ट्राईक एंडला अजय. तर गोलंदाजी मार्कवर हे पहिलं षटक हाताळण्याकरिता अमित बरप या गोलंदाजाला टाइम इथून लागलं जाईल. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. पहिला चेंडू अमित घेऊन येईल. स्ट्राईक एंडला इथून कौशल्याला आपण पाहत आहे. पॉवर प्लेचं बंदर आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू खेचून मारण्याची मानसिकता दर्शवली गेले. फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये आणि त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आणि त्याच्या हतकंडामध्ये सुरेख पद्धतीचा हा झेल. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज होईल बाद. गॉन. थँक्यू. कुठेतरी थोडस पहिला चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये गेला. जितका उंच तितकं डिस्टन्स गाठू शकलं नाहीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस कन्वर्ट झाला. विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला इथून बाद व्हावं लागते. पहिला धक्का. कौशल टकवर बाद होईल. आता कौशलची जागा भरून काढण्याकरिता रोहित. त्यामुळे फलंदाजाला आपण पाहत आहे. सुरुवात प्रामुख्याने चांगली करून तुम्हाला द्यावीच लागेल आणि कुठेतरी या सुरुवातीला आता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडनं जरूर होता, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट गेला. आता रोहितला आपण पाहताय नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक जो आपण पाहताय. लॉंगर मध्ये एक क्षेत्ररक्षक स्थित आहे. त्यानंतर डीप मिड विकेट बाबरला आपण पाहताय. चांगला झेल. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड केला. स्टेअर केलं जात आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या साहाय्याने या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. एक या अंकाने 1 रन्स ऑन अ कार्ड. रोहित आणि अजयशी जोडी. पहिली धाव तितकीच महत्वाची म्हणून सॉफ्ट हँडलने खेळला आणि चांगल्या पद्धतीची ही मानसिकता आहे फलंदाज रोहित कडनं. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आता स्ट्राईक एंडला इथून अजय याला पण पाहत आहे. अमित परब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हलक्याच्या हाताने अगदी लॉफ्ट करायचं होतं या चेंडूला इनफिल्डच्या वर्ण, परंतु ते कनेक्शन बनवू शकलं नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळणार आहे. चला पीरबाबा पापडी संघ आणि वसई बेनापट्टी संघ जर आपण उपस्थित झाला असाल तर संपर्क साधायचा आहे. ऑन साईडला हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा जरूर मानस आहे आणि क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. या इनिंग मध्ये हा पहिला चौकार 4. बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल 4 धावेंकरिता. कनेक्शन चांगलं जुळलं होतं आणि ठाऊक होतं की लॉंग लेग क्षेत्र फाईन लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. अजयच्या बॅटमधला हा पहिला चौकार. 5 या अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. 5 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. बाय हुक बाय क्रूक. धावा देखील होती बुक. यावेळेस आहेत 6 मॅक्झिमम. गुड शॉट. क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं गेलं आणि चांगलं कनेक्शन बनलं. चौकार आल्यानंतर हा षटकार आणि धावगती जाऊन पोहोचते 11 या अंकांवर. टीम आई गावदेवी गाणे या संघाची धाव संख्या. चांगल्या पद्धतीची बॅटिंग अजय कडनं जिथून पाहायला मिळतंय. अमित बरबच्या अगेत चढवलेले प्रत्येरले गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. यावेळेस बॅटची एज अँड टेकन.
सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलला कन्वर्ट केलं जाईल. झेलच्या खाली किरण गवारी, विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हा दुसरा धक्का अजयचा खेळ झालाय समाप्त. गॉन. प्रयत्न केला आणि जो अतिरिक्त बाउन्स आहे ना, त्या बाउन्सने बीट झाले अजय. आणि बॅटची वरची कडा आणि यस त्यांच्या मागे किरण गवारीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल. नव्यानं बॅटर आता मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. निखिल या फलंदाजाला आपण पाहता 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 या अंकांवर हे धाव फलक. टिमाई गावदेवी गाणे हा संघ आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. भिवंडी ग्रामीण परिसरातून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. आणि नुकताच उल्लेख केला सत्यवान सापणे याने की प्रथमताच या वैतरणा विभागामध्ये अगदी आदिवासी संघ जे खेळताना पाहायला मिळतात. आणि सातत्याने रुजू असणारं क्रिकेट जे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत देखील आपण पाहिलंय. तदनंतर कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत देखील सातत्याने वसई ग्रामीण पूर्व पट्टी असो किंवा वसई ग्रामीण उत्तर पट्टी, प्रामुख्याने क्रिकेट हे फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचं जे सातत्याने पाहायला मिळतंय. आणि आज देखील हा गेट सेपरेटली जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो. 11 अंकांवर धावगती 11 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर किरण. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. स्वतःच्या नावाची ओळख ही तितकीच महत्वाची आणि जी किरणने देखील निर्माण केले. जर्सी देखील आपण पाहू शकाल प्रहार चषकाची नुकताच मात्र हाताळली त्याने ओपन हाफ मधनं. चांगल्या पद्धतीची अॅक्युरसी आहे. यस त्यांच्या वर्ण यावेळेस चेंडू निघून गेला. सरळ यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 11 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. मोठा प्रहार जरूर करायचा होता. पुन्हा एकदा बीट झालंय. अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बाड क्रिकेट. कुठेतरी रोहितचे जे हावभाव आहेत ना ते पाहण्यासारखेच आहेत. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली जाते. हार्ड लाईनवर चेंडू अगदी आपण पाहत आहे. हिद्द डेक गोलंदाजी करण्याचा हा मनसुबा आणि अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. लागोपाठ 3 चेंडू सरळ निर्धाव गळेत आणि धावगती जाऊन पोहोचते 11 या अंकांवर जाग्यावर स्थिर आहे. सरळ बॅटचा उपयोग जरूर करायचा होता परंतु तितकासा फटका कनेक्ट होऊ शकला नाही. अमित बरफ असेल या झेल खाली आणि चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस झालाय कन्वर्ट. आणखी एक विकेट मिळेल. रोहितचा स्ट्रगल तो यावेळेस झालाय समाप्त. गॉन. मध्ये ऑलमोस्ट 9 वाजून 2 मिनिटं झालेत. रजनी स्पर्धा जी विशेष करून आपण पाहत आहे. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये साकारलं. मकरध्वज चषकाने 50,000चं रोख पारितोषिक असणारी ही स्पर्धा परंतु लाखापेक्षाही अधिक दर्जेदार पद्धतीचं हे आयोजन आणि नियोजन जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय. 11 अंकांवर धावगती. स्टेअर केले ऑफ स्टंपच्या बाहेर लॉफ्ट केले या चेंडूला परंतु टिप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. आणि जोपर्यंत कवे चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. कालच्या दिवसाकडे देखील आपण पाहिलं की कुठेतरी या खेळपट्टीवर धाबा बनवणं सोपी गोष्ट नाहीये. काल शेवटचा अंतिम सामना अजूनही आठवतोय आणि काय बॅटिंग राहिली होती. टीम आदर्श पनसपाडा या संघाकडनं महत्वाच्या सामन्यामध्ये 47 धाबा अगदी जवळजवळ पहाटेच्या 4 वाजता लावल्या होत्या. एनफिल्डच्या वर्ण अगदी खेळण्याचा मानस तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही. सिंगल आणि डबलला प्राधान्य देण्याचा मानस परंतु एकच धाबेवर समाधानी राहावं लागेल आणि एकापेक्षा अधिक काही नाही. एकेरीच्या साह्याने षटकाची होईल इथे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला अद्यावत. धावगती आहे 14 या अंकांवर 3 धक्के. आई गावदेवी गाणे संघ थोडासा स्ट्रगल मध्ये जरूर आहे. हा स्ट्रगल जर समाप्त करायचा असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये थोडीशी जान फुंकावी लागेल. ऍक्सलेटरवर पाय धाबींच्या बाबतीमध्ये दाबणं गरजेची गोष्ट आहे. पाणी जाते मैदानाच्या दिशेने. आपण सुद्धा घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने.
2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि धावगती आहे एकंदरीत 14 या अंकांवर. हे तिसरं षटक हाताळण्याकरिता इथून सूरज गवारी या गोलंदाजाला आणलं गेलं गोलंदाजी मार्कवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 या अंकांवर धाव फलक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. गतीमध्ये परिवर्तन. यष्टीरक्षक बीट आणि तदनंतर थर्डमॅन आणि अगदी फाईन लेगचे क्षेत्ररक्षक देखील बीट होत असताना बाउंड्री लाईन सीमारेषा पार. बायच्या स्वरूपाने मिळतील नशिबाच्या या 4 धावा. चौकार. बायच्या रूपाने मिळतील महत्वपूर्ण धावा आहेत. 18 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3 धक्के जे आतापर्यंत बसलेत. कुठेतरी समजण्या पलीकडे मात्र हा चेंडू होता. सरबाटचा उपयोग जरूर केला गेलाय परंतु हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. विकी लोंढे अगदी झेल तर आरामात विसावला गेला होता परंतु फॉलो थ्रू मध्ये झेल सुटला गेला. आता इथून कुठेतरी जीवनदान मिळाले जरूर. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 21-21 या अंकांवर हे धाव फलक. एक सिंगल धाव माफ करा. एक सिंगलच्या सहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. खोलवर लेन जरूर हाताळले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सूरज त्या दिशेने आपण पाहत आहे. स्वतः फॉलो थ्रू समाप्त करून चेंडू पर्यंत पोहोचतात. एकच धाबेवर समाधानी राहावं लागेल. परिपूर्ण धावसंख्या आहे ना ती बंदिस्तात गेले. जोपर्यंत अजय अगदी बॅटिंग करत होता तोपर्यंत अगदी धावा बनू लागल्या होत्या परंतु अजय बाद झाला आणि तदनंतर धावांवर अगदी आपण पाहू शकाल की परिपूर्ण अंकुश लावलाय. आता कुठेतरी या मॅच मध्ये आपण पाहत आहे की थोडीशी गती वाढवणं गरजेची गोष्ट आहे. मागील मॅच मध्ये देखील कमी धावसंख्या इझिली चेज झाली आहे. सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झाले आणि सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. लाईन आणि लेंथ गोलंदाजाकरिता तितकीच महत्वाची आहे. कारण की सातत्याने आपण म्हणतो की एक वेगवान गोलंदाज होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आज वेगवान गोलंदाजी होत असताना कित्येक वेळा आपण पाहिले की इंजरी झाल्यात. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मात्र ती गोलंदाजी करावी लागते. रक्ताचं पाणी करून ती मेहनत तुम्हाला वाढवावी लागते एक फास्ट ट्रॅक गोलंदाज बनण्याकरिता. आणि तीच गोलंदाजी सूरजकडनं पाहायला मिळाली. अतिशय सुरेख योग्य त्या पद्धतीची लाईन चांगल्या पद्धतीची लेन जी विशेष करून इथून पाहायला मिळाले. चौकार सिंगल सिंगल डॉट बॉल सिंगल. चौकार सिंगल सिंगल डॉट बॉल सिंगल. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. खोलवर लेन ऑन साईडला घरंगळत चेंडू निघून जाईल. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येईल आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. षटकाची होईल समाप्ती. इथून अगदी 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. परिपूर्ण धावसंख्या जी म्हणू शकाल की तितकीशी कन्व्हिन्सिंग नाहीये. जर इथपर्यंत तुम्ही लांबवरचा प्रवास केलात काही गोड आठवणी तुम्हाला इथून घेऊन जायच्या असतील तर इथून आता परफॉर्मन्स हा थोडासा वाढवावा लागेल. म्हणून मेहनतीच्या जोरावर तुमच्या कष्टाच्या जोरावर ते उत्तर आणि प्रत्युत्तर हे तुम्हाला द्यावंच लागेल. काय ते उत्तर मिळेल का गाणे संघाकडनं घेऊया क्विकली ब्रेक आणि बोलणार होतो आपण शेवटच्या अंतिम स्लॉग ओव्हरच्या दिशेने. या अंकांवर धावफलक हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता महेश बाबर या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 22 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे. निखिलच्या बॅट मधनं हर हुन्नरी प्रहार. मच निडेड षटकार 6.
तिने जुळलंय. क्षेत्ररक्षक आहेत अमित, परंतु ते पण दिलदर्शक. आणखी एक चेंडू झालाय फ्लो. दॅट्स अ बिगी. षटकार 6. त्यावेळेस पाहायला मिळतोय निखिल भोमटेच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार आणि धावगती आता जाऊन पोहोचेल 34 या अंकांवर. या स्ट्रोकची नितांत गरज होती. क्रिकेटच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्यात जोखीम हे पत्करावंच लागतं आणि हे जोखीम इथून आता पत्करलं जाते, कारण की ठाऊक आहे स्लॉग ओव्हर आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत, अभि नाही तो कभी नाही, आणि तेच निखिलने यावेळेस करून दाखवलंय. फ्लॅटेड 6 असेल का? डेफिनेटली सलगचा 3रा. वाह, काय बॅटिंग! निखिलच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार, झन्नाटेदार. आणखी एक षटकार 6. तीन षटकांमध्ये जो खेळ झाला तो वेगळा होता आणि या स्लॉगर मध्ये जो खेळ चाललाय ना तो थोडासा वेगळा आहे. आणि काय फलंदाजी होते, अतिशय सुरेख. निखिल भोमटेच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहारवर प्रहार, सलग 3 आलेत. 40 या अंकांवर धावगती. आता कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स वाढेल डगआउट मध्ये देखील आणि टाळ्यांचा गजर तो देखील विशेष करून पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग बाय निखिल भोमटे. 40 या अंकांवर धावफलक. महेश बाबर थोडेसे खर्चिक ठरले गेलेत आणि इथून 3 षटकार सलग आलेत त्यांच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. आणखी एक मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर झाले. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि हवाई सफर ती देखील होईल यशस्वी. यशस्वी भवा षटकार, सलगचा 4था 6. ते पहा फ्रंट फूट वरनच बॅकफूट पंच आणि काय जबरदस्त पुलचा फटका, अतिशय दर्जेदार. आणि पाहतच राहिले दोन्ही क्षेत्ररक्षक. मिड विकेट आणि स्कोअर लेगचे सलग 4 आलेत. 46 या अंकांवर वारे फिरल्यात परिपूर्ण आणि आता म्हणावे लागेल वारे वारे निखिल प्यारे. अप्रतिम बॅटिंग. कुलवर लेंथ आहे, बॅकलिपचा उपयोग केला जातोय मनगडाच्या साहाय्याने. कवेश लोंढे डीप मध्ये लॉंगॉनला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. आता आणखी धाबा मिळतील डेफिनेटली. धावेंच्या शोधामध्ये आहेत. 3 धावा निश्चित स्वरूपाने. आता इकडनं तिकडे तिकडून इकडे सर्व काही गोष्टी अविपरीत घडत असताना पकडा पकडीचा खेळ मैदानावर आपण पाहत आहे. 5 धावा झाल्यात. 6व्या धावेचा प्रयत्न आणि या 6व्या धावेचा प्रयत्न होत असताना आता कुठेतरी पंच दर्शवतील की काय निर्णय आहे. चेक केला जाईल, रेफर केला जाईल. परंतु हे काय घडलं जातंय मैदानावर, सर्व काही गोष्टी अविपरीत घडत असताना. काल देखील आपण पाहिलं की जवळनं 4 धावा पळून काढल्या होत्या. टीम आदर्श फणसपणा या संघाने आज 6व्या धावेचा प्रयत्न झालाय. पहिल्यांदा जसं घटित झालं असावं या मैदानावर असं विशेष करून तरी पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहत आहे निर्णय जो सुपूर्द केला आणि निर्णय येईल आपल्या स्क्रीनवर. डिसिजन OUT. फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि या 5 धावाच्या बहुमूल्य आहेत त्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत. आणि धावफलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल या 5 बहुमूल्य धावसंख्येच्या मदतीने 51 या अंकांवर. या षटकामध्ये अगदी आपण पाहत आहे की कुठेतरी निखिलने खडपूर समाचार घेतला. संकेतला बाद व्हावं लागते जरूर, परंतु चांगल्या पद्धतीची बॅटिंग. मागील अगदी सामन्यामध्ये देखील तेच पाहायला मिळालं होतं जिथे साहिलची फलंदाजी जी निर्णायक ठरली होती. निर्णायक क्षणाला हेच करायचं आहे. तुम्ही कितक्या क्रमांकावर उतरलेत हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कितक्या क्रमांकावर उतरून काय इम्पॅक्ट टाकलाय ना ते तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच इथून निखिल जरा उशिराने जरूर मैदानाच्या दिशेने उतरला, परंतु लेट आणि थेट भूमिका सर्व काही गोष्टी सुरळीत चालत असताना टेक युअर टाइम, रिचार्ज युअर सेल्फ अँड देन चार्ज अप. वेळ घेतलाय, वेळ खर्च केला आणि आता तो वेळ फार महत्वाचा राहिला गाणे संघाकरिता. शेवटच्या अंतिम चेंडूवर क्रॅकिंग स्ट्रोक. व्हाट अ शॉट. या षटका गडिंग मेला लुटला इथून असंच म्हणावं लागेल निखिल भोमटेने. अप्रतिम प्रहार. गानेचा सुपरस्टार आज झळालाय वाघोबा ग्रुप कसरळीच्या मैदानावर. मकर ध्वज चषकामध्ये काय बॅटिंग राहिली, अप्रतिम बहारदार. भाषेमध्ये म्हणायचं झालं तर दर्जा षटकार. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 57.
57 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता जय मल्हार आडणे 25-71 या संघाला बनवावे लागतील 58 धावा. आणि काय बॅटिंग राहिली चौ बाजूने अगदी आपण पाहू शकाल सरळ बॅटचे उपयोग केले जात आहेत. निखिल आतापर्यंत शांत होता. शेवटचा अंतिम प्रहार पहा काय कनेक्शन जुळा प्रदीप चांगल्या पद्धतीने धावसंख्या आता ती उभारली गेले 57 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत आणि विजयी होण्याकरिता 58 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागणार आहे. एनालिसिस आपण पाहताय सुरुवात जी कुठेतरी अजयने करून दिली होती 4 चेंडूगडी 10 धावा कौशल्याला आपण पाहताय एका चेंडूगडी तो बाद झाला. रोहितची बॅटिंग 5 चेंडू त्याने फेस केले थोडासा स्ट्राईक रेट चिंतेजनक होता परंतु निखिलची बॅटिंग पहा निखिलने परिपूर्ण आतिषबाजी जणू काही रात्रीच्या अगदी या प्रहारामध्ये काजवे अगदी शोधाला पाठवलं चेंडूला. अतिशय सुरेख बॅटिंग आणि त्याच्याच प्रत्युत्तरामध्ये 57 धावसंख्येपर्यंत पोहोचला टीम आई गावदेवी गाणे संघ काम इथपर्यंतचा लांबवरचा प्रवास केला हे त्यांनी देखील दाखवलं. चला वेळ घेऊ नका. गोलंदाजी अनालिसिस अमितने अगदी एक षटक हाताळलं 11 धावा 2 विकेट घेतल्या. किरणने अगदी एक षटक हाताळलं 3 धावेंचं षटक राहिलं एक महत्वपूर्ण विकेट. सूरजचं एक षटक आणि ज्यामध्ये 4 धावा आल्या परंतु महेश बाबरचं शेवटचं अंतिम षटक 35 धावेंचं राहिलं. सर्वाधिक महागडं असेल या स्पर्धेतील. काल 30 धावेंचं षटक होतं. आज देखील 30 धावेंचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि 35 धावा म्हणजेच कुठेतरी गोलंदाजांचा कर्दकाळ ठरला. महेश एक चांगला खेळाडू आहे परंतु आज थोडासा दिवस खराब असावा निश्चित स्वरूपाने तो कमबॅक होईल. नाण्याची एक बाजू पाहिलंय नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे देखील आपण वळणार आहोत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि टॉसच्या दिशेने वळणार आहोत जिथे पीरबाबा पापडी अनिकेत देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं देखील करूया स्वागत. आणि टीम वसई बेनापट्टी हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. तुझे कोंबड्याने दिली आवाज सहर्ष स्वागत आपण पाहत आहे विश लाईव्ह नेटवर्क वर. मकरध्वज चषक 2026 वसई बेनापट्टी संघ देखील उपस्थित झालेत. व्हेरी वेलकम आपलं देखील सहर्ष स्वागत. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला जाईल. पहिल्या इनिंग मध्ये पिक्चर हिट होता तर दुसऱ्या इनिंग मध्ये पिक्चर सुपर हिट ठरू शकतो. पहिल्या चेंडूवर पठ्ठ्याने ठोकलाय षटकार 6. अतिशय सुरेख पद्धतीची लेन तर जरूर होती. पहा चेंडू मध्ये कुठल्याही पद्धतीचा कमीपणा नव्हता परंतु हा स्ट्रोक पहा बनवलं. या स्ट्रोकला ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला आणि चेंडूला केलं सफल. बाकड ऑफ लॉंग लेगचं क्षेत्र आणि 6च्या साहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात.
म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये पिक्चर तो हिट झाला होता, या इनिंग मध्ये पिक्चर सुपर हिट ठरू शकतो. नाण्याची एक बाजू पाहिले, नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये खेळ जो आपण पाहिला, निखिलची काय बॅटिंग राहिली अप्रतिम. एका षटकाकडे 5 षटकार जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कौशलच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूकडे एक हा मोठा प्रहार जरूर आलाय. किरण गवारी एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याकरिता नेहमीच त्याची ओळख राहिले. इनसाइड आउट खेळण्याचा मानस पॉइंटच्या क्षेत्रातनं इनफिल्डच्या वरनं लॉफ्ट केलं या चेंडूला. थोडासा चेंडू अगदी आपण पाहताय की स्लो जरूर झाला आउटफील्ड मध्ये. या 2 धावा येतात. या दुहेरीच्या साह्याने, या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. रन्स ऑन अ कार्ड 8 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. चुरस निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ त्या परिपक्वतेनेच उतरलेत मैदानावर. गाणे संघाने म्हटलं होतं की यंदाच्या सीझन मधील आठवणी या थोड्याशा अगदी कडू जरूर झाल्यात, परंतु आजच्या दिवसाकडे आम्हाला देखील ती संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याकरिता आम्ही देखील प्रयत्न करू. हा फटका फसेल आणि पॉइंट क्षेत्रामध्ये मूल्यवान विकेट आहे. महत्वाचा धक्का. किरण गवारीला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पॉइंट क्षेत्रामध्ये पकडले जातील. हा फटका थोडासा बॅटच्या स्टिकरला लागला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये अतिशय चांगला झेल. विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. गॉन. विकेट मिळतंय महत्वपूर्ण. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. इथून अमित बरप या फलंदाजाला आपण पाहताय. ऑन साईडला वेट परिपूर्ण ट्रान्सफर होऊ शकलं नाही. अमित बरप याला आपण पाहताय. नव्याने बॅटर. एक सिंगल धाबी स्कोर कार्ड वर मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धाव फलक. एक षटकार जरूर आला तो आणि तदनंतर पॉइंट क्षेत्रामध्ये एक स्ट्रोक चांगला आला, परंतु त्याच दिशेने खेळण्याची मानसिकता हा फटका थोडासा फसला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये पकडले गेले. विकी लोंढे तदनंतर अमित बरब दोन्ही महत्वाची जोडी असेल आता जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी या मॅच मध्ये थोडीशी स्थिरता जर आणायची असेल तर सिंगल डबलला प्राधान्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच त्याला प्राधान्य दिलं जाईल की नाही हा देखील एक पाहण्यासारखा अंग असेल या मॅच मध्ये. विकी लोंढे हर हुन्नरी खेळाडू आहे. टॅलेंट आणि पोटेन्शियल या दोन्ही गोष्टी जरूर आहेत, परंतु या रजनी स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचा खेळ त्याच्या बॅटमधनं होईल. फ्रंटफुटवरून खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. आता 9चा इशारा आलाय पंचांकडनं. लेग साईडला तुम्ही 3 क्षेत्ररक्षक लावू शकत नाही. द मार्जिन ऑफ इरर या गोष्टी घटित झाल्या. पंचांनी हेरला. आता फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने ऑन होतील. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमाने आता हा कुठेतरी नो आलाय. आता जोपर्यंत जाग आली ना कुठेतरी उशीर झाला. डोक्यावर हात गेले जरूर. आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने ऑन होतील. जो रिदम मिळाला होता ना कौशलला, तो रिदम फार महत्वाचा होता, परंतु यावेळेस आलेला हा नो चेंडू आहे ना कुठेतरी दुधामध्ये निंबू पिळण्यासारखं काम करणार आहे. 10 या अंकांवर धावगती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फ्रीडचे सिग्नल ऑन आहेत. सरबाटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल या षटकातील. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही दिग्गज संघ आणि वसई पट्टीतील अगदी पाहायला मिळतील पीरबाबा पापडी संघ आणि वसई बेनापट्टी. नेहमीच बेनापट्टी संघाला आपण पाहिलं एक चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याकरिता त्यांची ओळख आणि तो संघ अनेक क्षण पाहायला मिळेल. त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट पीरबाबा पापडी हा संघ. खोलवर लेन. खूप चांगली लाईन आणि खूप चांगली लेन पाहायला मिळाली. फास्ट अँड फ्युरियस. अतिशय सुंदर पद्धतीने या षटकाची सांगता जी विशेष करून पाहायला मिळतंय. 12 या अंकांवर धावगती. जय मल्हार आणि 25-71. सिच्युएशन आणि इक्वेशन या दोन्ही गोष्टी आता अगदी पाहण्यासारख्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 46 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 18 बॉल्स रिमेनिंग. 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. दीपक वैतीचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर ऑनगोईंग मॅचच्या दिशेने.
काही अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 46 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. परिस्थिती किती कठीण असली ना तरी सुद्धा तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन हा मैदानावर ठेवावाच लागेल आणि तो जिवंत देखील ठेवावा लागेल. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर अक्षय या गोलंदाजाला आणलं गेलंय. परिस्थिती वाईट जरूर आहे परंतु इथून सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर निश्चित स्वरूपाने मॅचची सिच्युएशन बदलू शकते. 12 अंकांवर धावफलक खेचून मारण्याची मानसिकता बाकफूट पंच आहे. एलिव्हेशन मिळेल आणि डिस्टन्स देखील डेफिनेटली स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अमित बरबच्या बॅट मधनं हरहुन्नरी प्रहार मिळतील धावा परिपूर्ण 6 षटकार. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. कारण की आत्मविश्वास ही यशाची पहिली महत्वाची गुरुकिल्ली आहे. आणि तोच यावेळेस पाहायला मला काय पंच होता. बॅकफुटवर सुसज्जित होते, वेट परिपूर्ण ट्रान्सफर झाला आणि सर्वात सुरक्षित फटका क्रिकेटच्या अगदी या पटलावर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली आणि सरळ चेंडू निघून जाईल. येस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सागता जिथून पाहायला मिळते. वेग भन्नाट आहे अक्षयकडे देखील आणि तो अनुभव देखील परिपूर्ण तो पणास लावतोय मैदानावर. एक जरूर मोठा प्रहार आलाय परंतु त्या मोठ्या प्रहारानंतर हे प्रत्युत्तर देखील दिलंय अक्षयने. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये उभा झालाय. आकू टप्प्याच्या लेंथला पिक करू शकले नाहीत. पुलचा फटका जरूर खेळायचा होता परंतु हा फटका फसला आणि थेट यस्टॅनच्या मागे झेल कन्वर्ट झाला. विकेट मिळेल. अमित बरबचा खेळ झालाय समाप्त. गॉन. चेंडूवर तो षटकार जरूर आला होता. थोडासा अडचणीमध्ये होता अक्षय जरूर परंतु नंतर डॉट बॉल आणि विकेट मिळवली जाते. संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना अक्षय देखील यावेळेस पाहायला मिळतो. हा फटका पहा कुठेतरी जाग्यावरूनच खेचून मारण्याची मानसिकता झाली होती. हा चेंडू जो डॉट झाला आणि त्यानंतर हलकासा सेटअप केलं कारण की बॅकअप दिले त्यावेळेस हाताळली आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर जो स्पीड झाला आणि मोठा प्रहार खेळण्याची मानसिकता जी कुठेतरी फसली गेली आणि चांगल्या पद्धतीचा झेल जो कन्वर्ट झाला. ऑन साइडला खेळण्याचा मानस पुन्हा एकदा अँगल क्रिएट करत चेंडू निघून जाईल. येस्टनच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी परिपूर्ण आता जखडून ठेवलं गेलंय. जय मल्हार आडणे 25-71 या संघाला 18 धावा या स्कोर कार्डवर आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं जो शिल्लक आहे. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. ब्लाइंड झाले. परिपूर्ण अंधाधुंद फलंदाजी करण्याचा मानस अजय. एक सिंगल धाव फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर मिळेल. लेग बाईचा इशारा आलाय आणि एक सिंगल धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 19 या अंकांवर शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. परिपूर्ण बंदिस्त आहे ही धावसंख्या. पहिल्या चेंडूकडे जरूर षटकार आला परंतु तदनंतर परिपूर्ण खामोशी आहे. कुठल्या तरी एका फलंदाजाला आता मात्र इथून मॅच्युरिटीने खेळ तो करावा लागणार आहे. म्हणून म्हटलं की ही जी संधी आहे ना ती संधी तुम्हाला उचलून धरावी लागेल. या रजनी स्पर्धेमध्ये जर तुमचं टॅलेंट आणि पोटेन्शियल त्या क्षमतेने जर दाखवायचं असेल तर मेहनत तुम्हाला तितक्याच जिद्दीने करावी लागेल. क्रिकेटच्या पटलावर पाहण्याकरिता सर्व काही गोष्टी सोप्यात करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. या कठीण कामाला तुम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीने सत्यामध्ये साकारावं लागेल. प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे आणि प्रत्येक नवीन दिवस आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची नवीन संधी देत असतो आणि म्हणूनच तुम्हाला या मॅच मध्ये स्वतःला साबित करावं लागणार आहे. मोठा प्रहार जरूर आला. आता चांगलं कनेक्शन आहे विकी लोंडेच्या बॅट मधनं. मॅचला जिवंत ठेवणारा हा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मकर ध्वज चषक षटकार 6.
बनला आणि कनेक्शन विथ कलेक्शन धाब्यांचं ते देखील खूप चांगल्या पद्धतीने जे विशेष करून इथून पाहायला मिळतंय. 25-25 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. बहुतांश प्रेक्षक राजांनी मात्र ऑनलाईन मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रुपेशजी पागी ते देखील या मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील धन्यवाद. आणि या बहुतांश प्रेक्षक राजांनी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा पोहोचवल्यात ऑनलाईन. त्यांचं देखील स्वागत आहे. 25 या अंकांवर धावगती 25. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून 12 आणि 12 चेंडूकडे 33 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल्स रिमेनिंग, 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडूंमध्ये 33 अद्यापही करायचे आहेत. आता या धावा त्याच आहेत ज्या शेवटच्या अंतिम षटकाकडे आल्या होत्या. सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु सुरळीत चालत असताना कुठेतरी अगदी निखिल मध्यंतरी उभे होते आणि निखिलने खेळलेली ती इनिंग आहे ना, त्याच या धावा आहेत. 12 चेंडूकडे आता 33 इथून रोखायचे आहेत. कशा पद्धतीचा खेळ जो इथून आकारला जाईल. जय मल्हार आडणे 25-71 या संघाकडनं. 25 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर हे तिसरं षटक हाताळण्याकरिता स्वतः निखिल आलेत. ज्या निखिलने धावा बनवल्या होत्या आता त्यालाच रोखायचे आहेत. अक्रॉस लाईटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच वळतायत. आउटसाइड ऑफ. प्लेवर फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फेकण्याची मानसिकता. वाईटचा इशारा जरूर आलाय. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. हे धावा फलक जे अधोरेखित आहे. 26 धावा. पुन्हा एकदा इथून गोलंदाजी मार्कवर निखिल. क्रॉस पाटणे यावेळेस खेळण्याचा मानस. याच गोष्टीचे उल्लेख मी अगोदर केले होते की या सिच्युएशन मध्ये अजयला धाडणं म्हणजे कुठेतरी थोडीशी चिंता वाढवण्यासारखं आहे. जरूर अजयकडे ते अगदी मोठे स्ट्रोक जरूर आहेत, परंतु थोडंसं स्ट्रगल होत असताना. दिवसा गणितचा खेळ थोडासा वेगळा असतो. अंडर फ्लट लाईन खेळ हा थोडासा वेगळा असतो, कारण की तुम्हाला अगदी आय कोऑर्डिनेशन आहे ना, ते व्यवस्थित ठेवावं लागतं चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज इथून निखिल सुसज्जित होईल. चांगली गोलंदाजी, परफ्यूम बॉल, सुगंध देऊन जाणारा चेंडू आणि कुठेतरी आता म्हणू शकाल की स्वतःच्या पायावर स्वतः कुराड मारून घेतले की काय रेफर केलं जाईल. पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल उच्च न्यायालयाकडे मात्र हा निर्णय सोपवला गेलाय. आता आमचे तिसरे पंच येतील आणि चेक केलं जाईल कशा पद्धतीने मात्र रनआउट आहे की नाही. विकी लोंढे त्या दिशेने धावत पळत जरूर गेले होते. डायरेक्टली हिट जरूर त्या दिशेने लागला होता. जेव्हा जेव्हा डायरेक्टली हिट असेल ना, तेव्हा तेव्हा निर्णय हा क्लोजच असतो आणि ते निश्चित स्वरूपाने आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळालंय. या सर्व काही गोष्टी आता पुन्हा एकदा चेक केल्या जातील. मनीष निजाई आहेत आणि या गोष्टी डिजिटल ऑपरेटर जे आमचे पाहायला मिळतात विश नेटवर्कच्या माध्यमानं. आमचे दोन्ही कॅमेरामॅन चांगलं वर्क झालंय. साहिल सावंत असतील, राज निजाई असतील. क्लोज डिसिजन आहे म्हणूनच त्या दिशेने थोडासा वेळ लागतोय. विशेष करून स्क्वेअरचा अँगल जो आहे तो तितकाच निर्णायक ठरणारा या क्षणामध्ये. पंच येत आहेत, चेक केलं जाईल. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. जरूर एक षटकार आला, त्याने मॅच जिवंत झाली. विकी लोंढे हा महत्वाचा खेळाडू असेल या रनचेस मध्ये आणि आता त्या सर्व काही गोष्टी या मॅच मध्ये त्या विशेष करून इथून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टच अँड गो निर्णय आहे म्हणूनच पंच त्यावेळेस कुठेतरी आपण पाहू शकाल की वेळ घेत आहेत. नेक्स्ट मॅच करीत तोपर्यंत आपण कॉल देऊयात. वसई बेनापट्टी संघ उपस्थित आहे. पीरबाबा पापडी संघ. चला आपण उपस्थित झाला असाल तर या. सो डिसिजन आला आपल्यापर्यंत आणि डिसिजन आहे OUT. क्लोज डिसिजन होता. टच अँड गो जो व्यवस्थित पद्धतीने अगदी विशेष करून स्लो अँगल मध्ये पाहिला विशेष करून आणि तदनंतर अगोदर बेल्स उडाल्या आणि त्याच गोष्टी पाहिल्या पंचांनी आणि तेच यावेळेस आपण पाहू शकाल बेल्स ब्लिंक झाल्या आणि तदनंतर आपण पाहू शकाल की कुठेतरी आता विकीला इथून बाद व्हावं लागते. हा महत्वाचा धक्का आहे, कारण की विकीचं थांबणं मैदानावर हे तितकंच गरजेचं होतं आणि त्याचं बाद होणं हे म्हणजेच
थोडस स्ट्रगल मध्ये आहे आता. इथून जय मल्हार आडणे 25-71 हा संघ. विकी अगदी मंद मंद पावलाने, निराश आणि हतबल मनाने आता तंबूच्या दिशेने रवाना होतोय. चला नव्याने बॅटर घाई करा, मैदानाच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हायचं आहे. चला टीम पीर बाबा पापडी संघ, जर आपला संघ उपस्थित झाला असेल तर या. टॉसचा कॉल तो केला जाईल. नव्याने फलंदाज आता मैदानाच्या दिशेने जयेश, जो मार्गस्थ झालाय. 2 चेंडूंचा खेळ या षटकातील जो कंप्लीट झालाय. स्ट्रगल मध्ये आहेत अजय. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय आणि एकही धाव त्याच्या बॅटमध्ये नाहीये. आणि म्हणूनच विशेष करून या मॅच मध्ये आपण पाहताय की जी धावसंख्या बनायला पाहिजे होती ती धावसंख्या चांगल्या पद्धतीने उभारली गेली. आणि या मॅच मध्ये कुठेतरी या सेकंड इनिंग मध्ये जी धावसंख्या, कारण की सुरुवातीमध्ये किरण गवारीच्या बॅटमधून आलेला तो षटकार, तो बाद झाल्यानंतर अमितने देखील एक चांगला प्रयत्न केला, विकीने देखील एक चांगला प्रयत्न केला, म्हणून तिघेही बाद झालेत. खाली राहिला चेंडू, टप्पा पडल्यानंतर जो चेंडू आपण पाहताय की स्किड झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या गतीने गोलंदाजी होते आणि निखिलकडे ते कॅलिबर आहे, एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून त्याची ओळख. आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत खेळ हा निखिलकडनं देखील पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, खामोशी आहे धाबेंच्या बाबतीत. खामोशी दूर करायची असेल तर इथून मोठे स्ट्रोक हे तुम्हाला अटेम्प्ट करावेच लागतील. बीट होता सरा, सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते डॉट बॉल. 26 या अंकांवर धाव फलक 26. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. खाली राहिला, कुठेतरी अगदी फुटवर्क यूज होत नाहीये, जागोजागी तुम्ही खेळू शकणार नाही. मोबाईल मध्ये नेटवर्कची गरज आहे, क्रिकेटमध्ये खेळायचं असेल यूज इज फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. बायचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावेंची जोडणी जरूर होईल. सिंगलच्या साह्याने इथून काम पडणार नाही. या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक आता तुम्हाला ते खेळावेच लागतील. 27 कंपॅरिझन म्हणायचं झालं तर दोन्ही संघ आतापर्यंत त्या स्थितीमध्येच आहेत. परंतु जी इनिंग निखिलने शेवटच्या अंतिम षटकाकडे खेळली होती, आता त्याच इनिंगला आता कुठेतरी रिपीट करावं लागेल कुठल्या तरी एका फलंदाजाला, जर या मॅच मध्ये तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर. चांगली गोलंदाजी निखिलकडनं, शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. जर मोठा प्रहार करायचा आहे तितकंसं कनेक्शन बनू शकलं नाही. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, एक सिंगल धाबेवर समाधानी राहावं लागेल. आणि सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 28 या अंकांवर हे धाब फलक जे पाहायला मिळते. आता इथून शेवटचं अंतिम षटक ते येणं शिल्लक असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट जे समोर अगदी आपण पाहताय येणाऱ्या 6 चेंडूकडे 30 धाब्यांची गरज आहे. 6 balls रिमेनिंग, 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. वेळ मात्र निघून गेलेली आहे. सो एक क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल टीम गाणे संघाला. एक क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. 6 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 30 धाब्यांची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. घेऊया एक संगीत आणि क्विकली वळणार आहोत आपण स्लॉग ओव्हरच्या कर्णधार जे उपस्थित झालेत, मी विनंती करेन सत्यभानजी सापणे आपण टॉसच्या दिशेने उपस्थित राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल जो केला जाईल. प्रकाशजी किरकिरा यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्थाने नाणेफेकीचा कॉल. 28 धाबा झाल्या, 30 ची गरज आहे. 35 धाबा आल्या होत्या अगदी पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या अंतिम षटकाकडे. आता कुठेतरी याच त्या धाबा आहेत. आणि या शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता आता रोहित या गोलंदाजाला आणलं गेले. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला अजय आहे, एक एंडने जयेशला आपण पाहत आहे. स्ट्राईक रेट दोघांचाही तितका कन्व्हिन्सिंगली नाही आणि तोच फरक. म्हणून विशेष करून विकी किंवा किरण गवारी त्यापैकी एखाद्या फलंदाजाला शेवटपर्यंत थांबणं हे तितकंच महत्वाचं होतं. परंतु अनफॉर्च्युनेटली विकी बाद झाला धावचीच्या रूपाने. किरण देखील अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये पकडले गेले. अमितचा खेळ तो देखील समाप्त झाला लवकरात लवकर. आणि त्या मॅच मध्ये आपण पाहताय की प्रयत्न जे करावेच लागतील. चांगला स्ट्रोक आहे, इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धाब्यांकरिता चौकार.
तर उपस्थित झालेत या प्रकारची किरकिरा यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ असताना केला जाईल टॉस कंपॅरिझन दाखवले जाते कुठेतरी अगदी या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी विपरीत घडत असताना लेफ्ट केलं जाते या चेंडूला आता कुठेतरी पंच हेरतील आणि तदनंतर निर्णय जो आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल पाहताय सर्व काही गोष्टी गणेश धावडे यांना पण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये नोचा इशारा आलाय पंचांचा एक हात आता झालाय समांतर आणि धावा देखील मिळतील आता अवांतरच्या रूपाने आणि आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन 33-33 या अंकांवर हे धाब फलकचे अधोरेखित आहे फ्रीडचे सिग्नल ऑन आहेत मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते फटका अधिकच उंच आणि अधिकच लांब काय मॅच मध्ये जिवंतपणा येईल का ट्विस्ट अँड टर्न तर सुरू झालेत फ्रीट वर झाला फ्री टोल वसूल अजयच्या बॅट मधनं मोठा प्रहार षटकार आणि या कनेक्शनने अगदी 6 धावा या स्कोर कार्ड वर मिळणार आहेत आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 39 पीरबाबा पापडे आणि वसई बेनापट्टी या दोन संघादरम्यान टॉसचा कॉल केला जातोय जाऊयात आपण टॉसच्या दिशेने नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही संघाचे कर्णधार प्रकाश किरकिरा यांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे हाय कॉइन इकडे आहे प्रकाशजी आपण यायचं आहे बेनापट्टी आणि पीर बाबा ह्या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होताना पाहायला भेटतोय दरम्यान चॉईस द्यायची आहे लगेच बेनापट्टी संघाने कॉल करायचा आहे छापासा कॉल आहे आणि काटा आलेला आहे नक्कीच काटा पीर बाबा आपला निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीचा मौका दिलेला आहे बेनापट्टी चला सामना चालू आहे जास्त काही आपण वेळ घेत नाहीये लगेच जाऊया आपण आदेश पाटील यांच्या दिशेने कमन आदेश पाटीलजी दोन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल 19 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी आणि काय गोलंदाजी राहिली विशेष करून या मॅच मधनं शिकण्यासारखं देखील बरंच काही आहे की होप्स कधी हारायच्या नसतात होप्स तुम्हाला परिपूर्ण जिवंत ठेवायच्याच असतात आणि त्या होप्स गाणे संघाने जिवंत ठेवल्या अंतिम षटकामध्ये सामना बदलला आणि तो बदलला विशेष करून निखिलची जी बॅटिंग परंतु जी गोलंदाजी झाली ती वाखडण्याजोगे गाणे संघ या मॅच मध्ये आता परिपूर्ण ड्रायव्हिंग सीटवर परिपूर्ण पकड आता मजबूत झाले शेवटचा आणि अंतिम चेंडू जो आता या षटकातील असेल शिल्लक 39-39 धावा जय मल्हार आडणे 25-71 संघ बराच फरक राहिलाय धाब्यांच्या बाबतीमध्ये शेवटचा अंतिम चेंडू झेल घेण्याची संधी आहे मिडॉन क्षेत्रात अगदी क्षेत्ररक्षक येईल आणि चांगल्या जजमेंटने अगदी यावेळेस अजयने हा झेल कन्वर्ट केलाय इथे अगदी विकेट मिळेल जाता जाता आणि विजयी होईल या मॅच मध्ये टीम आई गावदेवी गाणे संघ अभिनंदन अँड हार्ड लक टीम जय मल्हार 25-71 आडणे संघ थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे चला शेक हँड करून घ्या दोन्ही संघ आणि तदनंतरच आपण मैदान सोडायचं आहे घेऊया आपण तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण नेक्स्ट मॅच मध्ये जिथे दोन्ही अगदी परिपक्व असलेले संघ आमने सामने पाहायला मिळतील काटे की टक्कर असेल म्हणून कुठेही जाऊ नका तुम्ही विश लाईव्ह नेटवर्क वर बनून राहा पीर बाबा पापडी आणि वसई बेनापट्टी ऑनगोईंग मॅच येतोय